जय हिंद मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत आहे मित्रांनो. तर बघा, मी रोडवरनं चाललो असताना बघा, मला रोडवर एक शेतकरी बैलाचा नांगर चालवताना दिसला मला, आणि तो एक आपुलकी वाटली. आणि आजकाल बैलाचा नांगर कोण वापर करत नाही, आणि ते सर्व ट्रॅक्टरचा उपयोग करूनच शेतीची मशागत करतात. तर मला एक आनंद वाटला, आपुलकी वाटली ह्या शेतकऱ्याबद्दल. तर बघा, ही शेतकरी बघा कसा बैलानं शेतीची नांगरट करतोय. तर बघा, आपण त्यांचं नाव जाणून घेऊया, ते कुठले आहेत ते नाव जाणून घेऊया, आणि त्यांच्याबद्दलची आपुलकी आपण सगळ्या दुनियाला सांगूया. तर बघा, हे असा नांगरला जातो. हा लोखंडी नांगर आहे, आणि 2 बैलाचा नांगर हा लोखंडानं बघा शेती नांगरली जाते. हा शेतकरी बघा नांगरतो शेती, आणि आता बघा शेती नांगरायचं काम चाललं आहे. तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. त्यांचं नाव काय, गाव काय, आणि तालुका, जिल्हा त्यांच्याकडून नाव, आणि किती वर्षापासून तुम्ही ही शेती करता, तर त्यांच्याकडून आपण जाणू. दादा, राम राम. राम राम. दादा, हे कुठलं गाव आहे तुमचं गाव? नरबटवाडी, डाकणी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर तुम्ही आता ही शेती नांगरता. ह्या शेतीमध्ये पहिलं काय लावलं होतं? काय कांदा करतोय, नाही, आता नांगराच्या अगोदर काय होतं? कांदा होता. आता हे परत आता डबल नांगरट करतात. तर ह्याच्यामध्ये आता काय तुम्ही लावणार आहे? बाजरी करणार आहे. त्यासाठी नांगरट करताय. तर ही तुम्ही बैलाची शेती करता, ट्रॅक्टरची शेती करत नाही ना? म्हणजे ट्रॅक्टरनं परवडत नाही, म्हणून तुम्ही बैलाची शेती करता. हां, त्यामुळे ट्रॅक्टर परवडत नाही. हां, तर आता ही बैलाची शेती, ही बैल तुमच्याकडे किती दिवसापासून आहेत? त्याला वडिलापासून तुमच्याकडे बैलाचं परंपरा चालू आहे. बर. तर आता ही तुम्ही कधीपासून हे शेतात नांगरटी चालू केली? सकाळी किती वाजता आला? सकाळी आलोय, मग 9-10 वाजता. 10 वाजता आला? 11 वाजता 10ला आलोय. 10ला आलाय. आता 11 वाजलेत आता. तर 9ला आलाय, म्हणजे 11 वाजले. 2 तास झालं. तू बघा, हे 2 तास झालं बघा, यांनी एवढं नांगरून काढलेलं आहे बघा. हे पाहू शकता बैलानं. पावसाने भिजले. थोडं पावसानं भिजलंय, त्यामुळे थोडं तुम्हाला रान ओलं दिसतंय. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता की शेती ट्रॅक्टरनं केलेली परवडती का बैलानं केलेली परवडती? काय नांगर ज्याची ती करते, ट्रॅक्टरनं बी करते ती, नांगरा ह्यानं बी करते ती, पण ते लय गोठान होतंय. व ट्रॅक्टरनं असल्या रानात काय होतंय, गोठान होणं. अच्छा, गोटान म्हणजे काय? कठीणपणा. कठीणपणा. कठीणपणा होतोय. टायरानं कठीणपणा होतोय, आणि पिकाची नासधूस होती. आणि या बैलाच्या शेतीनं पिकाची नासधूस होत नाही, आणि तर बघा मित्रांनो, बघा शेती करायला किती त्रास, आपल्या शेतकऱ्याला किती त्रास होतो बघा. बैल 2 बैलानं शेती करायला लागते, आणि बघा पहिली नांगरट करायला लागते. नांगरट केल्यानंतर त्याला का सुकवायला लागतं. त्यातलं तण, हे बघा, तण निघालेलं आहे, गवत त्याला म्हणतात. गवत निघालेलं, त्याला वाळल्यानंतर ह्याच्यात परत ही करायला लागते, कोळपणी करायला लागते. कोळपणी केल्यानंतर मित्रांनो, त्याच्यामध्ये कुळवानं हे नांगरून परत त्याला फणपाणी करायची. नंतर त्याच्यात पेरणी करायची. पेरणी केल्यानंतर ती उगवल्यानंतर त्याला पाणी द्यायचं. पाणी दिल्यानंतर मित्रांनो, त्याला युरिया आला, शेणखत आलं, बांगलन आल्यानंतर पीक मोठं झाल्यानंतर मित्रांनो त्याला काढणी आली. तर मित्रांनो बघा, ह्या शेतकऱ्याला आपण आपल्या मनापासून धन्यवाद देऊया. शेतकऱ्यानं काम केलं तर आपल्याला खायला अन्न मिळणार मित्रांनो. शेतकऱ्यानं शेतीत काम नाही केलं तर आपल्याला भाजीसुद्धा मिळणार नाही मित्रांनो, धान्य मिळणार नाही, काही नाही. आपण उपाशी म्हणणार. पैसा घेऊन कोण पैसा खात नाही माणूस, धान्यच खातं, भाजीपाला खातो मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या शेतकऱ्याला आपण सर्वजण मिळून धन्यवाद करूया, धन्यवाद देऊया मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.